छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या रायरेश्वरावरती आपला उष्ण रक्ताची धार आणि आपल्या सवंगड्यांबरोबर हिंदवी स्वराज्यासाठी जगण्या मरण्याची शपथ घेतली की आमचं हे जीवन आम्ही आजच तुझ्या चरणी अर्पण करत आहोत. ही स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे. तर त्यातलाच एक मावळा होता, तो म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. शेलार मामा, सूर्याजी, तानाजी ही सगळी मंडळी त्यांच्याकडे महाराजांच्या सेवेला होते आणि हे बालसेवकडे होते, मित्र होते महाराजांचे सगळे. आणि आपल्या मुलाची अक्षता देण्यासाठी गडावर आले. बरं, मोहीम कुठली आहे? कोंढाण्याची. त्याला अखंड फोडला, टाप फोडला की राजे म्हणे आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जावं. राजांनी आता समजून सांगायचं तरी कसं सांगायचं? अरे तुझ्या घरामध्ये पहिलं लग्न कार्य आहे आणि तू माझ्याबरोबर लढायला. महाराजांना हे मान्य नव्हतं. हिंदवी स्वराज्याच्या भव्य यज्ञकुंडामध्ये आपल्या हाडामासाच्या सीमेला अर्पण करून हा ध्वज हा दगदगता ठेवत होती. ही माणसं काही साधी नव्हती आणि महाराजांना माणसं हरवायची नव्हती. आतमध्ये गेल्यानंतर दरवाजावरची सगळी शिलेदार मारणार आणि दरवाजा उघडणार आणि दरवाजा उघडल्यानंतर मग सूर्याजीने हल्ला करायचा, एकत्र यायचं आणि मग गलकार घालायचा आणि सगळा जयघोष घालून तोर घासतोय, सातत्यानं घासतोय आणि त्यातला एक दोन तुकडा. त्याला लटकत असलेले 20, 25, 30 मावळे सरळ खाली पडले आणि खलास झाले, जागेवरती मेले. त्यांच्यासाठी थांबायला वेळ नाही. चला, ठरलेल्या वेळेत वरती चढायचंय, किल्ल्याचं द्वार खोलायचंय, कारण किल्ल्याचा दरवाजा खोलल्याशिवाय सूर्याजी आत येऊ शकत नाही. नाहीतर हे 300 मावळे काहीच कामाचे नाहीत. हे 300 मावळे मारले जाते. होता तिथला आणि जे धारकरी होते दरवाजा उघडणारे ते मारले. दरवाजा उघडला किल्ल्याचा दरवाजा जसा उघडला तसा तानाजी मालुसरेंचा भाऊ सूर्याजी मालुसरे, शेलार मामा हे आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर करणे तुतारे हलग्या याचा खणखणाट सुरू झाला आणि हर हर महादेव अशा गर्जनांची किलकारी उठायला लागली. हर हर महादेव. तुताऱ्यांनी सगळी रणभेदी होऊन गेली. यांना कळेना गेलं झोपेत नेमकं झालंय काय. आणि एकच कापाकापी सुरू झाली. खन 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 घे घे घे. एकमेकांवर वारा ढाल तलवारीचे व्हायला लागले. हातगाईची लढाई चालू झाली. तुंबड धनुष्यबाण मारामारी सुरू झाली. रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात झाली. यांनी झोपलेले अर्धे 2-2.5 हजार सैनिक यांनी 15 मिनिटात लोकांना कळेपर्यंतच कापून टाकले. एक हातावर हात मारतात, घे घे घे. एक वार तानाजीच्या दंडाला तर दुसरा इकडं त्या उदयभानाच्या कानावरती, याचा हातावरती तर त्याचा छातीवरती. वारावरती वार चालू आहे. उदयभाने सुद्धा काही बारका नव्हता, चांगला युद्ध खेळणारा होता. सातत्यानं जोरदार तलवारीचे प्रहार करतोय. तानाजी मालुसरे एका हातामध्ये ढाल, दुसऱ्या हातामध्ये समशेर लढतोय. दनादन दनादन वार घेतोय. हात पवित्र्यामध्ये घेऊन हनुमंती गरुड एक एक पवित्रा मारून उड्डाणामध्ये सपासप एकमेकांवरती वार टाकायला चालू आहे. हर हर महादेवची किलकारी होते आणि त्यांच्याकडनं म्हणलं जात आहे वीर भोग्या वसुंधरा, वीर भोग्या वसुंधरा. हे काय आहे तर हे यांचं श्लोक वाक्य आहे. जसं आपण हर हर महादेव म्हणतो तसे या राजपुतान्यामध्ये वीर भोग्या वसुंधरा म्हणजे जो जिंकेल तो या पृथ्वीवरती राज्य करेल. वीर भोग्या वसुंधरा, दीन दीन अल्लाहू अकबर. आणि इकडे हर हर महादेव. धनाधन धनाधन ढाल तलवारींचा खणखणाट व्हायला लागलेला आहे. एकमेकांशी युद्ध चालू आहे. प्रचंड एकमेकांवरती घाव घालत आहे. रक्तानं इंच इंच अंग भरलेलं आहे. शरीरावरती इंच इंच जखमा झालेला आहे तरी तानाजी सुटत नाहीये. वारावर वार मारतोय. उदयभान त्याला डिफेन्स करतोय, तोही मारतोय. आणि अशातच एक उड्डाण जोरदार बसलं आणि तानाजीच्या हातातली ढाल तुटली. ढाल तुटल्यानंतर तानाजी मालुसरेला थांबता येईना. लढतोय. डोक्यावरचं पागोटं काढलं, त्याच्यावरती वार घेतोय. झेलतोय. पागोटं फाटलं. कपड्याचा शेला काढला, हाताला गुंडाळला, त्याच्यावरती वार घेतोय. आणि लढता एक वार बसला. तानाजीचा हात तुटून खाली पडला. पण वीर थांबेल तो वीर काय? उदयभानाला चेव आला की आता हात तुटलाय, तानाजी काय आता? तानाजी थांबणार नाही, तानाजी संपणार आता. पण थांबेल तो तानाजी काय? अरे तुटला जरी हात तरी सुटली नाही तलवारीची साथ. सातत्यानं लढत होता, वारावर वार मारत होता. आणि बघता तानाजी मालुसरेंनी सगळा प्राण आपल्या हातामध्ये आणला.
जय भवानीचा घोष केला आणि हनुमंत्री उड्डाण मारलं आणि एकाच वार शिरावरती टाकला. दोघांचा एकमेकांवरती वार झाला आणि तानाजी मालुसरे धारातीर्थी पडला. तानाजी पडल्यानंतर उदयभाण्या हसायला लागला. पायाच्या ठोकऱ्याने त्याच्यावरती पाय ठेवून हसत होता. तेवढ्यात बघितलं ते शेलार मामानं. आता शेलार मामा म्हणजे कोण? साठीचा असलेला हा म्हातारा, अंगामध्ये बळ आणून जसं काय मारुती ह्याच्यामध्ये संचारलेला होता. हा उड्डाण घेऊन समोर गेलेला आहे, आव्हान केलंय, ए हिम्मत असेल तर भिडाव मनगटाला मनगट. खाली पडलेले आता बांड पोराला लाताना मारतो. हिम्मत असेल तर मर्दून की म्हाताऱ्यावर गार्जून दाखव. आणि तिथं त्या दोघांचं परत एकदा युद्ध सुरू झालेलं आहे. अरे हा मिशी पिळलेला एवढा दिसणारा शेलार मामा वयाची 60 उलटलेला, परंतु युद्धामध्ये कौशल्य आणि ढाल तलवारीचे हात 2 हात जायचे करायला लागलेला आहे. उड्डाण मारलं आणि काच डाव्या हातावरती वार केलेला आहे. त्याची ढाल खाली पाडलेली आहे. दुसऱ्या वारामध्ये कान तोडला उदयभाण्याचा आणि तेवढ्या जर थांबला नाही तर बघता बघता असा फटका वार मारला वर मी की तो उदयभाण्या खाली पडला. अरे पडला तो पडला, लेकराला लात मारतोस. नरड्यावर बसून नरडीचा घोट घेतला त्याच्या. आणि हे सगळं दृश्य पाहत असताना जेव्हा तानाजी मालुसरे पडला त्यावेळेस किस्सा घडला. मराठी सैन्य घाबरलं. अरे सुभेदार पडले, पळायला लागले कड्याच्या दिशेने, कड्यावरून खाली उतरायला लागले. सूर्याजी मालुसरेने बघितलं की इकडे जोर वाढतोय, दिन अल्लाहू अकबर, आणि हे चढून येतात आणि मावळे पळायला लागले. हे कसं काय शक्य आहे? फिरला माघारी, गरगन गेला कड्याकडं, थांबला तिथं. तलवारीने दोर कापून टाकले, सगळे कापले ते कापले आणि सांगितलं, अरे महाराजांचे मावळे म्हणतात आणि गांडीला पाय लावून पळतात, हो तुमच्या जिंदगाणीवर. नेसा लुगड्याला भरा बांगड्याला, काय जाऊन सांगणार बाईला? मर्दासारखा मर्द इथं पडला आपला सुभेदार, पळता तुम्ही? तुमच्या जिंदगानीवर. मरायचं असेल तर गड्यावर उड्या मारून मरा, काही तुमची गरज नाही. जर जगला वाचलात, मेलात लढता लढता तर स्वर्ग मिळेल, आणि जर वाचलात तर शिवाजी राजाचे मानकरी व्हाल. फिरा माघारी. आणि मग एकच जय जयकार परत झाला. हर हर महादेव, येळकोट येळकोट जय मल्हार, आई तुळजाभवानीच्या नावानं उदवलं आणि एकदम सैन्य तुटून पडलं. सपासप कापायला सुरुवात झाली. उदयभाण्या पडला होता आणि बाकीचे सैन्य पळापळीला सुरुवात झाली. त्यातच एक परत खबर उठवली गेली, हजारो मावळे अभी भी मराठे यहाँ पे आ रहे हैं. आणि मग मात्र सैनिकांमध्ये घबराट झाला. तिथनं पळायला सुरुवात झाली आणि अशातच किल्ला पाट आपल्या मराठ्यांच्या हातामध्ये आला.